इंडिगो विमान कंपनीच्या विमान उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याची आणि कार्यात्मक अडथळ्याची नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं गंभीर दखल घेतली। या संदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी इंडिगोच्या वरिष्ठ व्यवस्थापनासमवेत काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली। सुधारित फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन निकषांच्या अंमलबजावणीवर आव्हानं निर्माण होत असल्याचं सांगून कंपनीनं विमान उड्डाणं स्थगित केल्यासंदर्भातली आकडेवारी यावेळी सादर केली। कंपनीनं ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली त्याविषयी नायडू यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली। नव्या नियामक आवश्यकता लागू करण्यासाठी आणि तयारीसाठी पुरेसा वेळ उपलब्ध होता यावर नायडू यांनी भर दिला। कंपनीनं तातडीनं आपली सेवा सुरळीत करावी आणि सध्याच्या परिस्थितीत प्रवास भाडं वाढणार नाही याची खातरजमा करावी असे निर्देश नायडू यांनी दिले। विमान उड्डाण रद्द होण्याची शक्यता असल्यास त्यासंदर्भात पुरेसा अवधी ठेवून प्रवाशांना तात्काळ यासंदर्भात माहिती द्यावी। आवश्यकता असल्यास हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधाही पुरवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेतही नायडू यांनी बैठक घेतली आणि परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या आणि वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। दरम्यान या संदर्भात उपाययोजना सुरू असून लवकरच परिस्थिती सुरळीत करण्यात येईल अशा शब्दात इंडिगोनं दिलगिरी व्यक्त केली।